हाय फ्रेंड्स, हॅलो, नमस्कार फ्रेंड्स. आत्ता आपण निघालेलो आहोत होन्नावर येथे बोटिंग करायला. कर्नाटकातला अतिशय सुंदर असा हा पॉईंट आहे आणि मुरुडेश्वर येथून हा 30 किलोमीटर आहे आणि गोकर्ण या ठिकाणापासून हा पॉईंट जो आहे तो 50 किलोमीटर एवढा येईल. तर या ठिकाणी एंट्री करतानाच खूप सारे लोक येतात आपल्याकडे आणि तिकीटसाठी आपल्याला कन्व्हिन्स करतात ते. तर सर्वात आधी या ठिकाणी आपण तिकीट काढूया. तर आम्ही थोडीशी चौकशी केली, डायरेक्टली कोणाला येस न म्हणता एक 3-4 ठिकाणी चौकशी केली. तर त्यांचे वेगवेगळे रेट्स आहेत, म्हणजे 1200पासून स्टार्ट होतात आणि ते तासावरती पण डिपेंड आहे. 1 तासाचे वेगळे रेट्स, 1.5 तासाचे वेगळे रेट्स, 2 तासाचं वेगळं किंवा 2.5 तासाचं अजून वेगळं. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त तुम्हाला ठिकाणं दाखवतात ते. तर आम्ही एक 1.5 तासाचं साधारणपणे आमचे 1,500 रुपये त्यांनी आमचे घेतले. शारावती नदीचं हे बॅकवॉटर आहे आणि या ठिकाणी कर्नाटकातील अतिशय सुंदर निसर्गरम्य हा पॉईंट आहे. चला तर मग आता आम्ही या ठिकाणी बोटीमध्ये बसणार आहोत आणि तुम्हीसुद्धा आमच्यासोबत हा प्रवास करा. आणि कर्नाटकात जर तुम्ही कधी प्लॅन केलं गोकर्ण, मुरुडेश्वर या ठिकाणी, तर नक्की या पॉईंटला व्हिजिट द्या. माधव आणि माधवी मस्त एन्जॉय करत या ठिकाणी चाललेले आहेत आणि मला असं वाटतं माधवचा तर पहिलाच बोटिंगचा हा प्रवास आहे, सो तो पण खूप छान एन्जॉय करत आहे आणि आम्हीसुद्धा अगदी माइंड असं मस्त रिलॅक्स झालं. खूप या ठिकाणी छान वाटलं. तरी आम्ही या ठिकाणी दुपारी गेलेलो. जर तुम्ही सनसेटला किंवा अर्ली इन द मॉर्निंग जर गेलात तर हा जो नजारा आहे तो अजून सुंदर असणार आहे आणि सनसेटच्या टायमिंगला तर खूपच सुरेख असणार आहे. तर फ्रेंड्स, प्री वेडिंग वगैरे जर तुम्हाला करायचं असेल तर अशा पॉईंटवर खरंच खूप छान या ठिकाणी फील येतं आणि फोटोज, व्हिडिओज खूप छान या ठिकाणी येऊ शकतात. असा हा सुंदर निसर्गरम्य असा हा परिसर आहे. आणि खरंच तिकीट काढताना असं वाटलं होतं थोडंसं कॉस्टली आहे की काय, पण ज्यावेळी आम्ही हा प्रवास केला तेव्हा जवळपास हा 1.25 तासाचा हा प्रवास आहे. 1 तास 10 ते 15 मिनटं. त्यामध्ये ते सर्व पॉईंट्स दाखवतात आपल्याला आजूबाजूची. तर त्यामुळे असं पैसा वसूल असं वाटलं. खूप छान रिलॅक्स आणि ही बोट पण पूर्ण या ठिकाणी इंडिव्हिज्युअल दिल्यामुळे आम्हाला या ठिकाणी प्रायव्हसी होती. तर खूप छान सुंदर या ठिकाणी नजारे बघायला मिळतात. नारळाची भरपूर अशी झाडं आणि अगदी शांत आणि निसर्गरम्य खूप छान फील या ठिकाणी झालं आम्हाला. तर फ्रेंड्स, या ठिकाणी अशा रोमांचक वातावरणामध्ये म्हणजे कोणालाही फोटोज, व्हिडिओज काढल्याशिवाय या ठिकाणी कोणी राहू शकत नाही. असे या ठिकाणी सुंदर सुंदर नजारे आहेत. तर तुम्ही जेव्हा फोटो किंवा व्हिडिओ बोटिंगच्या किंवा पाण्याच्या ठिकाणी काढत असता तेव्हा काळजी घ्यायची आहे, कारण आमच्या मागच्याच बोटीमधल्या एका लेडीजच्या हातातून त्यांचा मोबाईल खाली पडला आणि मग त्यासाठी मोबाईल तुम्ही हँडल करताना व्यवस्थित हँडल करा. तर चला, तर या ठिकाणी आता हे दादा आपल्याला वेगवेगळे पॉईंट्स दाखवणार आहेत. तर पुढे आम्ही हे सुंदर असे नजारे बघत बघत यांनी आम्हाला लोटस पॉईंट दाखवलेला आहे, मधुबन पॉईंट दाखवणार आहेत ते, आणि सर्वात जो आम्हाला भावला, सर्वात जास्त आवडला तो म्हणजे केरला पॉईंट. केरला पॉईंटमध्ये सुंदर असे नारळाची अप्रतिम असे झाडं पुढे आपण बघूच यात. आणि मोस्टली इथे बोटिंग कंटिन्युअसली चालू असतात, सकाळ, दुपार, संध्याकाळ. सो दुपारच्या वेळी जर तुम्ही आले तर ऑब्व्हियसली थोडेसे तहान वगैरे लागते, तर त्यासाठी इथे कोल्ड्रिंक वगैरे वेगवेगळे मिळतात. तर या ठिकाणी त्यांनी केरला पॉईंटच्या बाजूला हे कोल्ड्रिंक, आम्ही या ठिकाणी उसाचा रस घेतलेला आहे मस्तपैकी. आणि हे बघा, असा सुंदर या ठिकाणी नजारा आहे.
तर आम्ही थोडंसं आणि स्नॅक्सला पण तिथं काहीतरी भेटतं, तर स्नॅक्स थोडेसे घेतले आणि पुन्हा आम्ही बोटीमध्ये बसलेलो आहोत. तर फ्रेंड्स, होन्नावरमध्ये पण जवळपासची पर्यटन स्थळं जर तुम्हाला बघायची असतील तर तिथं मँग्रोवर वॉक आहे, अप्सरा कोंडा धबधबा आहे, त्यानंतर मुरुडेश्वर मंदिर तर अगदी 30च किलोमीटर आहे, मिरजन किल्ला, याना केव्ह आणि गोकर्ण, हे सगळे स्पॉट्स तुम्ही बघू शकता. आणि स्टे करायचं असेल तर तुम्ही मुरुडेश्वर इथे करू शकता, खूप छान तिथे सोय आहे आणि तिथून सगळं जवळ असल्यामुळे तिथून तुम्ही सर्व पॉईंट्स व्यवस्थित कवर करू शकता. तर होन्नावर या ठिकाणी हे पाण्याचं ठिकाण असल्यामुळे तुम्ही जर ऑक्टोबर ते मार्च या महिन्यांमध्ये जर आलात तर तुम्हाला अतिशय सुखद असा अनुभव येतो. पण तेच म्हणजे मान्सूनच्या काळात शक्यतो यायचं नाही, इथे वादळ वगैरे येत असतं. सो खूप आपल्याला असा तिथे फिरता नाही येणार. सो ऑक्टोबर ते मार्च या मध्ये आपण ट्रिप प्लॅन करावी. होन्नावरची बोटिंग म्हणजे निसर्गप्रेमींसाठी अतिशय सुंदर अशी पर्वणी आहे. यानंतर जसं मी सुरुवातीलाच म्हणाले की प्री वेडिंग असो, पोस्ट वेडिंग असो, म्हणजे शूटिंगसाठी अतिशय खास अशी ही जागा आहे. आम्ही दोघांनी मस्त छान एन्जॉय केलं. वातावरण आहे ते आम्ही फोटोंमध्ये या ठिकाणी कॅप्चर केलेलं आहे. तर फ्रेंड्स, थँक्स फॉर वॉचिंग दिस व्लॉग. आणि यानंतर मुरुडेश्वरचाही एक स्पेशल एक व्लॉग आम्ही बनवणार आहे लवकरच, तर तो सुद्धा बघायला विसरू नका, कारण आम्ही मुरुडेश्वरला राहूनच यानंतर होन्नावर या ठिकाणी भेट दिलेली होती. तर फ्रेंड्स, पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर ट्रॅव्हलिंग ब्लॉगसोबत किंवा मग छानशा अशा रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदी रहा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.